तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सर्वसामान्यांसाठी अतिशय मोठी घोषणा केलेली आहे। जीएसटी संदर्भातले गिफ्ट सगळ्या सामान्य लोकांना दिवाळीमध्ये मिळणार असल्याचे त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र या घोषणेचा नेमका अर्थ काय हे आपण जाणून घेऊयात कर सल्लागार संजीव गोखले यांच्याकडून। सर, खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। धन्यवाद। सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची घोषणा केलेली आहे। मात्र करामध्ये जो जीएसटी संदर्भात ही घोषणा जी केलेली आहे त्याचा फेरविचार केला जाणार, त्याचा नेमका अर्थ काय आणि सर्वसामान्यांना याचा फायदा काय होणार आहे? सध्या जे जीएसटीचे दर आहेत ते 5, 12, 18, 28 असे 4 प्रामुख्याने दर आहेत। आपल्या रोजच्या आपल्या सकाळी पासून ज्या रात्रीपर्यंत लागतात, टूथपेस्ट, चप्पल, बूट, वॉशिंग मशीन, या अशा सगळ्या वस्तूंवर 12% दर जीएसटीचा गेले 8 वर्ष चालू आहे। हा जो रिफॉर्म आहे याच्यामध्ये आता जे मोदी साहेबांनी सांगितलं त्यात स्वस्ताई जर आणायची असेल तर ह्या रोजच्या वापरणाऱ्या वस्तूंमध्ये जर दर कमी झाला तर तिथे नक्कीच सर्वसामान्यांना त्याचा फायदा होऊ शकतो। हा 12%चा दर हा पूर्णपणे काढून टाकून 5%वर जर आणला तर सगळ्या रोजच्या व्यवहारातल्या वापरणाऱ्या वस्तूंना नक्कीच त्या स्वस्त होतील, त्याचा दिलासा सर्वसामान्यांना मिळेल। मात्र असं करताना रेव्हेन्यू डेफिनेटली सरकारचा रेव्हेन्यूला इफेक्ट होतं। अशासाठी काही चैनीच्या वस्तू ह्या 12वरनं 18वर नेल्या जातील, परंतु त्या अशा असतील की ज्या सर्वसामान्यांना त्याचा झळ पोचणार नाही। त्यामुळे पहिला जो मुद्दा रिफॉर्मचा असेल तो 12% दर काढून तो 5%वर नेणे। दुसरा असा की गेले काही दिवसात आपण बघितलं की काही छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीच्या नोटिसेस आल्या होत्या। त्यांची जी मर्यादा आहे उलाढालीची, जी 20 लाख सेवेसाठी आहे आणि वस्तूसाठी 40 लाख आहे, ती 2017 मध्ये फिक्स केलेली होती, जिच्यात इतके वर्ष काही बदल पण नव्हता। अशा वेळी त्यांना नोटिसेस आलेल्या, त्या डिजिटल माध्यमातून त्यांनी पेमेंट स्वीकारली म्हणून त्यांना नोटिसेस आलेल्या। त्यामुळे त्यांच्यात खूप मोठी नाराजी होती की छोट्या रस्त्यावर व्यापार करणाऱ्याला जर अशा पद्धतीने जीएसटीचा जाच होणार असेल तर निश्चितच त्यांना ते आवडलं नव्हतं। अशांसाठी ही मर्यादा आता 8 वर्षांनी 20 लाखावरनं कदाचित 40 लाख सेवेसाठी आणि वस्तूसाठी 40 लाखावरनं 60 लाख जर नेली तर डिजिटल ही जी पेमेंट ही आता बेंगलोरला तर डिजिटल पेमेंट बंदच केलेली, आम्ही घेणारच नाही, आम्ही कॅशच घेऊ, म्हणजे आपण पुन्हा मागे जात होतो। अशा पद्धतीने ह्या रिफॉर्म अत्यंत जरुरी आहे। तो कदाचित आता ह्या नवीन मीटिंगमध्ये होऊ शकतो, ज्यांनी या छोट्या रस्त्यावर काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळेल। तिसरा शेवटला मुद्दा जो महत्वाचा आहे जो म्हणजे जनरल इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स याच्या प्रीमियमवर जो जीएसटी आहे तोही कमी करणं आवश्यक आहे। कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वैद्यकीय खर्च खूप मोठ्या प्रमाणावर आहे, त्यासाठी वैद्यकीय विमा आपण घेतो, परंतु तो विमा घेत असताना जो हप्ता भरतो त्याच्यावर 18% जर जीएसटी असेल तर तो कमी करून 5%वर जर आणला तर तिथेही सर्वसामान्यांना दिलासा मिळेल। मला वाटतं अशा पद्धतीच्या घोषणा आता काही काळात दिवाळीपर्यंत होऊ शकतात, काउन्सिल मीटिंगमध्ये या निर्णय होऊ शकतात, त्याची आपण वाट बघूया। संजीव सर, केंद्र सरकारच्या तिजोरीवर मात्र जीएसटी रिफॉर्म केल्यामुळे मोठा परिणाम होणार आहे आणि त्यासाठी 40 ते 50 हजार कोटींची आर्थिक बोजा सुद्धा पडणार आहे। त्या दृष्टीने केंद्र सरकारनं तयारी सुरू केलेली आहे। याचा नेमका कशा पद्धतीने केंद्र सरकारला फटका पडणार आहे आणि ते रिकव्हर करण्यासाठी काय नेमक्या पुढच्या काळामध्ये योजना आखल्या जाऊ शकतात? आपण गेली 2-3 वर्ष बघितलं तर कोविडचा जसा परिणाम कमी होत गेला तसा जीएसटीचं कलेक्शन वाढत गेलंय। साधारण आता जीएसटीचं कलेक्शन हे हायएस्ट दरावर आहे। त्यामुळे जर अशा पद्धतीने नेहमीच आपण बघत आलो की जेव्हा दराचा हा दर जेव्हा कमी केला जातो इव्हन इन्कम टॅक्स मध्ये पण, तेव्हा त्याचा कॉम्प्लायन्स वाढतो, जास्तीत जास्त लोक स्वखुशीने तो कर भरायची तयारी असते। त्यामुळे एके ठिकाणी अशा पद्धतीचे रिफॉर्म्स आणून दर कमी करून जास्तीत जास्त कॉम्प्लायन्स वाढवणं, जीएसटीचं कलेक्शन वाढवणं, दुसऱ्याच बरोबर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेऊन वेगवेगळ्या पद्धतीनं जे कर चोरी होत होती त्याला आळा घालण्याची फार मोठी एक मोहीम गेली 2-3 वर्ष सरकारने उभारलेली आणि त्यातनंही जीएसटी कलेक्शन वाढलेले दिसतोय। अशा पद्धतीने जर मोठ्या प्रमाणावर जीएसटी कलेक्शन वाढवायच्या दिशेने प्रयत्न सरकार करत असेल तर 40-50 हजार कोटी फार मोठी रक्कम नाही। आपल्या भारताच्या आर्थिक विकासाचा दर जर 6-6.5% राहणार असेल तर हे 40-50 हजार कोटी अत्यंत सहजतेने ते सरकार भरून काढू शकतं। अजून एक मुद्दा म्हणजे कॉम्पेन्सेशन सेस नावाचा एक प्रकार जीएसटी मध्ये आहे, ज्याच्यासाठी सरकारने ते सेस गेली 5 वर्ष आधी सुरुवातीला होता तो वाढवून आता 2026 पर्यंत सरकार घेणार आहे। या सेसमध्ये जर काही पैसे उरले तर त्या पैशातनं सुद्धा अशा पद्धतीने ही जी तूट आहे भरून काढता येईल। त्यामुळे विविध मार्गाने सरकार आपला रेव्हेन्यू कमी होणार नाही याची काळजी घेईल, परंतु ते करत असताना सर्वसामान्यांना रोजच्या व्यवहारातल्या वस्तू स्वस्त करून नक्कीच मोठा दिलासा देऊ शकेल। निश्चितच भविष्यामध्ये हे मिळणारं गिफ्ट सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। संजीव सर, खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठीशी बातचीत केल्याबद्दल।